शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण मिरची पिकामध्ये आपण जवळजवळ तुमच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण कशा पद्धतीने नियोजन करू शकतो. तुमच्या लागवडीचा कालावधी आज जवळजवळ 50-55 दिवसाची आज मिरची झाली, बरोबर ना? हो बरोबर. आणि तलवार या व्हरायटीची अर्ध्या याच्यात तलवारची लागवड केलेली, तर अर्ध्या याच्यामध्ये आरमार या व्हरायटीची या ठिकाणी लागवड केलेली. तुम्ही जमीन बघू शकता, जमीन मीडियम पद्धतीची जमीन आहे. आणि कामकाज करत असताना आपल्याला थ्रिप्सचा प्रादुर्भाव नको, टेम्परेचरमुळे येणाऱ्या अडचणी, त्याच्यामध्ये फुल सेटिंग चांगली झाली पाहिजे, फुलगळ व्हायला नको. याच्यासाठी आपण कशा पद्धतीने कामकाज करू शकतो, शेंडा गोळा व्हायला नको, या सगळ्या गोष्टींचं नियोजन करत असताना आपण आज दादा तुमचं नाव, गाव, मोबाईल नंबर सांगा काय. माझं नाव केशव रमेश शिंदे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. माझा मोबाईल नंबर 9049337033. बरं, आता लागवड केली, ऑफिसवरून शेड्यूल येतं, हो. कामकाज चालू आहे, कशा पद्धतीने कामकाज करते, कसं काय वाटलं तुम्हाला आता शेड्यूल? आतापर्यंतचं तुमचं शेड्यूल आम्ही वापरतोय, तर आम्हाला कुठल्याही प्रकारची आज अडचण आलेली नाही. मिरची एकदम आजपर्यंत गोळासुद्धा झाली नाही, आवरेजला चांगलं आहे, फुल सेटिंग चांगली आहे. आणि इथले 4 लोक येत आहे ना, ते म्हणतात गावात अशी मिरची नाही, तुम्ही कोणाचं मार्गदर्शन घेतात? तर मी सरळ डॉक्टर ॲग्रोवालेचं नाव सांगतो. बरं, आता आपण लोकलसाठी काम केलं. आजही मी तुम्हाला एक स्प्रे सांगितलं उलाला, हो बरोबर आहे. हो तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होतोय. आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, आपल्याला पाणी गोळा व्हायला नको, शेंडा गोळा व्हायला नको. टेम्परेचरचं प्रमाण वाढलेलं आहे. आता लक्षात घ्या, या स्थितीमध्ये आपण कामकाज करत असताना पाण्याचं नियोजन करणं फार गरजेचं आहे. ही पण गोष्ट लक्षात घ्या. पाणी देत असताना आपल्याला ड्रिपने पूर्ण मुळीला पाणी पोहोचेल अशा पद्धतीने पाणी द्यायचं आहे, हे लक्षात घ्या. आपल्याकडे थ्रिप्स येण्याचा प्रादुर्भाव हा नायट्रोजनची डेफिशियन्सी असेल किंवा पाण्याची कमतरता असेल, तर आपल्याकडे थ्रिप्सचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढतो, पानं गोळा होण्याचं प्रमाण वाढतं आणि आपल्याला त्याच्यावरती कव्हरेज चांगलं मिळत नाही. त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती ते थ्रिप्स आटोक्यात येत नाही. याच्यासाठी आपल्याला फवारण्या करणं गरजेचं आहे. मी प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे, आता तुम्हालाही सांगतो. इथून पुढे आपल्याला स्टिकी पॅडचा वापर करायचा आहे. हो आपले येलो स्टिकी पॅड लावायचे, त्याच्यामध्ये तुम्ही एकरी 100 येलो स्टिकी पॅड घ्या, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला 25 स्टिकी पॅड ब्ल्यू कलरचे घ्यायचे आणि व्हाईट कलरचे तुम्हाला त्या ठिकाणी 50 स्टिकी पॅड आपल्याला त्या ठिकाणी लावून घ्यायचे एक एकरी. हो हे लावत असताना आपण लक्षात घ्या, हे का लावायचे. आता हे वेगळे वेगळे लावायला लावतोय आपण, याचं कारण ते की त्याच्या विरुद्ध जे कलरचे जे तुमचे थ्रिप्स असतील, माइट्स असतील, हे त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि त्याच्याने आपल्याला चांगलं नियोजन आपल्याला करता येतं. आता तुम्हाला जे ब्लॅक थ्रिप्स आता बऱ्याच प्लॉटांना प्रॉब्लेम देत आहे, मिरचीमध्ये बऱ्याच अडचणी त्याच्यासाठी येत आहे. त्याच्यासाठी तुम्हाला व्हाईट पॅड अतिशय महत्वाचे आणि ते लावून घेणं फार गरजेचे राहते. लक्षात घ्या, इथून पुढे तुमचा 30 ते 45 दिवसाचा कालावधी आता जवळजवळ याच पद्धतीने तुम्हाला नियोजन करणं त्या ठिकाणी गरजेचं राहील. त्यानंतर पाणी देत असताना वापसा कंडिशनला पाणी द्या. परंतु आपल्याला जर तुमची मिडियम जमीन असेल, हलकी जमीन असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी फ्लड पाणी देणं गरजेचं राहील, हे पण लक्षात घ्या. तुम्ही पाणी देत असताना तुम्हाला डोसेस पण या ठिकाणी लक्षात घ्या. या स्टेजला आल्यानंतर तुमची मिरची चालू झाली, आज एक तोडा झालेला आहे आणि याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी तुम्हाला ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला यारामिला कॉम्प्लेक्स, लक्षात घ्या, एकरी यारामिला कॉम्प्लेक्स 25 किलो आपल्याला ड्रिपमधून द्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नायजेल एकरी 1 किलो, लक्षात घ्या. या पद्धतीने जर डोस घेतला तर कुठली अडचण येणार नाही, मूळ रूट डेव्हलप चांगलं राहील. त्यानंतर दुसरा डोस सांगतो. दुसरा डोस तुम्हाला 4 दिवसाच्या अंतराने द्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अल्बर्ट सोल्युशन, ओमेक्स कंपनीचं अल्बर्ट सोल्युशन एकरी 2 किलो, लक्षात घ्या, एकरी 2 किलो घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये सल्फर 1 किलो घ्यायचं आहे आणि टोनर प्लस एकरी 5 लिटर या प्रमाणात एक डोस देऊन घ्यायचा आहे. तुम्ही हे जर डोस तुम्ही 2 देऊन घेतले तर कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर तिसरा डोस तुम्हाला परत 4 दिवसाच्या अंतराने द्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्याला डम्पिंग व्हायला नको, मुळीला प्रॉब्लेम यायला नको, बुरशीचं प्रमाण वाढायला नको. याच्यासाठी तुम्हाला IPL कंपनीच्या, लक्षात घ्या, संजीवनी आणि फसल रक्षक हे सुद्धा तुम्हाला एकरी 1 किलो या प्रमाणात आपल्याला मिरचीसाठी देऊन घ्यायचं आहे. जेणेकरून आपल्याकडून पाण्याचं प्रमाण वाढलं, कुठली अडचण वाढली तर अडचण येणार नाही. या पद्धतीने नियोजन करून घ्या. त्यानंतर मायक्रोटन असेल तुम्हाला शेड्यूलनुसार येतच आहे, बरोबर आहे. दर 10 दिवसाला शेड्यूल येतं, फॉलोअप घेत चला, चांगल्या पद्धतीचं नियोजन करा. आता फवारण्यांचं नियोजन या स्टेजला आल्यानंतर फवारण्या आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो. फुल सेटिंग आपल्याला वाढवायची. फुल सेटिंग वाढवत असताना आपल्याला या स्टेजला तुम्हाला 05234, लक्षात घ्या, पाणी जास्त दिलेलं आहे, चांगल्या पद्धतीने ग्रोथ होतं. यारामिला कॉम्प्लेक्सचा आपण डोस देऊन घेतलेला आहे. याच्यामध्ये ग्रोथचं आपल्याला चांगल्या पद्धतीने नियोजन होतं आहे. आपल्याला पत्ती पण रफ झाली पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला 05234, लक्षात घ्या, चांगल्या क्वालिटीचं ICLचं घ्या. लागलं 04932 घेतलं तरी चालेल. 04932 घेत असाल तर तुम्हाला 200 लिटर पाण्यासाठी 300 ते 400 ग्रॅम या प्रमाणात घ्यायचे. त्याच्यामध्ये तुम्ही बोरॉन 100 ग्रॅम, जेणेकरून आपल्याला परागीकरण चांगल्या पद्धतीचं होईल. त्यानंतर आपले परागीभवन होऊन आपल्याला फुलांची संख्या पण वाढेल, लक्षात घ्या, जेणेकरून फुल लवकर सेट होईल. तुम्हाला कळीत रूपांतर त्याच्यामुळे फास्ट होईल, हे लक्षात घ्या. आणि फुलाचं कळीत रूपांतर होणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला फुलगळ होणार नाही, फुलं पिवळे पडणार नाही. याच्यासाठी याच्यामध्ये तुम्हाला सुप्रो प्लस साधारणतः 200 लिटरला 500 ml या प्रमाणात द्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आंतरप्रवाही बुरशीनाशक घ्या. तुमचं लोकलचं काम असेल तुम्ही रोको घेऊ शकता किंवा
22 घेऊ शकता. 200 लिटरला 250 ग्रॅम या प्रमाणात आपल्याला रोको घ्यायचं आहे. जर ही फवारणी घेतली तर कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही. ब्लॅक थ्रिप्ससाठी तुम्हाला एक फवारणी सांगतो. त्याच्यामुळे तुम्हाला डेलिगेट 200 लिटरला 100 ml, लक्षात घ्या, डेलिगेट 200 लिटरला 100 ml घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये एम्पायर प्लस 200 लिटरला 400 ml. आणि ही फवारणी आपल्याला चांगलं कव्हरेज घेऊन घ्यायची, जेणेकरून अडचण येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही अर्धा ml कराटेचा पण वापर करू शकता, जेणेकरून थ्रिप्सवरती चांगलं आपल्याला कव्हरेज त्या ठिकाणी मिळवता येईल. या पद्धतीच्या 2 फवारण्या आपल्यासाठी महत्त्वाच्या राहतील. त्यानंतर मायक्रोटन, लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्ही मायक्रोटन देत असताना चांगल्या क्वालिटीचा मायक्रोटन आपल्याला घ्यायचं आहे फवारणीमध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्बिअप, आपण जे चांगल्या कंपनीचं कोणतंही घ्या, ज्याचे रिझल्ट चांगले येतील त्या पद्धतीचं घ्या. त्याच्यामध्ये कॉम्बिअप तुम्हाला 200 लिटरला 150 ग्रॅम, लक्षात घ्या, कॉम्बिअप 200 लिटरला 150 ग्रॅम. त्याच्यामध्ये सोलोमनची एक फवारणी घ्यायची. सोलोमन तुम्हाला 200 लिटरला 150 ml, लक्षात घ्या. आणि निवान 200 लिटर 250 ml ही एक फवारणी आपल्याला काढून घ्यायची, कुठली अडचण येणार नाही. त्यानंतर परत एक फवारणी सांगतो. त्याच्यामध्ये तुम्हाला सिकेस कॅल्शियम 200 लिटरला 500 ml, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्राम, जेणेकरून दुय्यम अन्नद्रव्यांची कुठली कमतरता राहणार नाही, पानं गोळा होणार नाही, मिरची वाकडी होणार नाही. याच्यासाठीचा हा फवारणी फार महत्त्वाची राहील. कॅल्शियम, सिकेस कॅल्शियम 500 ml, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्राम. त्याच्यामध्ये बोरॉन परत एकदा घ्यायचं आपल्याला 100 ग्राम. आणि आपण त्याच्यासाठी, लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्ही जर लॅविश, त्र्यंबकराज ॲग्रोचं लॅविशचा जर वापर केला तर फुल सेटिंग अतिशय चांगली होईल, लक्षात घ्या. त्याच्यानंतर परत 4 दिवसांनी तुम्हाला फुलगळीचा प्रॉब्लेम 100% येणार आहे, टेम्परेचर वाढतंय. याच्यासाठी तुम्हाला गोदरेज कंपनीची विपुलची एक फवारणी घ्यायची. त्याच्यामध्ये मेलोडिओ 400 ग्राम, लक्षात घ्या. विपुल तुम्ही 200 लिटरला 500 ml आणि मेलोडिओ 400 ग्राम या प्रमाणात एक फवारणी देऊन घ्या. अतिशय सुंदर रिझल्ट तुम्हाला दिसून येतील. या पद्धतीच्या फवारण्या घ्या. स्टेजला आल्यानंतर कोणाच्या अडचणी असतील तर नक्कीच ऑफिसला कॉल करा. तुम्हाला ऑफिसचे नंबर मी दिलेले असतात, प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो. परत एकदा सांगतो, 98 34 25 22 14 91 68 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करा. आपले प्लॉट बुकिंग करून घ्या, कुठली अडचण नाही. आणि शेवटपर्यंत शेड्यूल येत आहे, सुरुवातीपासून नियोजन मिळतं आहे, व्हरायटींच्या लागवडीची माहिती मिळते. या सर्व माहिती तुम्हाला तिथून मिळत असते. तर काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनल कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.